मॅटवरच्या कुस्तीमध्ये 3 राऊंड्स असतात. त्यातले किमान 2 राऊंड जो रेसलर जिंकेल तो मॅच जिंकतो. आता तुम्ही म्हणाल की आजच मला कुस्तीची एकदम आठवण का झाली आहे, तर त्याची आठवण होण्याचं कारण आहे कारण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशीच एक मॅटवरची कुस्ती रंगली आहे. कुस्तीचा 1 राऊंड झालाय, 2 राऊंड्स बाकी आहेत. पहिल्या राऊंडमध्ये काय झालं ते आता सगळ्यांनीच पाहिलंय आणि आता पुढचे 2 राऊंड कोण जिंकणार, पहिल्या राऊंडच्या परिणामानंतर पुढच्या राऊंडवरती त्याचा परिणाम कसा होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण 0 आवरमध्ये शोधणार आहोत आणि त्यासाठी आजच्या भागामध्ये मी पूर्वी भावे तुमचं स्वागत करते. राजकारणातल्या या मॅट रेसलिंगचा पहिला राऊंड झाला नगरपालिका निवडणुकीत. महायुतीने आणि त्यातही भाजपने विरोधकांना धोबी पछाड दिली आणि त्यांची पाठ मॅटला टेकवली. पहिला पॉइंट सर केला. आता दुसरा राऊंड आहे महापालिका निवडणुकाचा. त्यासाठी दोन्ही मल्ल तयार आहेत, पण पुन्हा एकदा पहिला राऊंड जिंकलेलाच अधिक तयारीत असल्याचं दिसतंय. मॅटवरची कुस्ती आणि आपली राजकीय कुस्ती याच्यामध्ये एक छोटा फरक मात्र आहे. खऱ्या कुस्तीमध्ये पहिले 2 राऊंड जिंकले की तिसरा खेळावाच लागत नाही. इथे मात्र तसं नाहीये. दुसरा राऊंड सुरू असतानाच तिसऱ्याची तयारीही सुरू झालेली असेल, कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा होईल. एकंदरीत पाहायला गेलं तर पहिला राऊंड काहीसा मिक्स होता, म्हणजे काहीसा शहरी आणि काहीसा ग्रामीण भागामध्ये रंगलेला होता. निमशहरी भागामध्ये म्हणा हवं तर एकंदरीतच ज्या पद्धतीने या निवडणुका होत्या, या कुस्तीचा दुसरा राऊंड हा मोठ्या शहरांमध्ये रंगणार आहे आणि त्यामध्ये सर्वात मोठा फड असेल तो मुंबईच्या कुस्तीचा. त्यासाठी दोन्ही रेसलरची काय तयारी आहे, कोण कुणाला मदत करणार आहे, कोणाला कोणता खुराक मिळणार आहे, कोणाची तयारी अधिक आहे आणि कोण कुठे कमी पडतंय, असे अनेक प्रश्न पुढच्या काही दिवसात विचारले जातील आणि त्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपणही प्रयत्न करणार आहोत. पण याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न आहे पहिल्या राऊंडचा निकाल दुसऱ्यावरती कशा पद्धतीने परिणाम करेल. याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला सांगा. त्यासाठी आम्ही विचारलेला प्रश्न आपण पाहूयात, जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा पहिला प्रश्न आहे, कालच्या नगरपालिका निकालाचा आगामी महापालिका निवडणुकीत सर्वाधिक फायदा कोणाला होईल असं तुम्हाला वाटतं? 4 पर्याय आहेत. महायुती, महाविकास आघाडी, दोघांनाही फायदा होऊ शकतो किंवा दोघांनाही नाही. तुमचं मत काय सांगताय कालच्या निर्णयानंतर हे आम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे. आणि सगळ्यात आधी आपण घेऊयात या क्षणाची अपडेट ठाकरेंच्या कॅम्पमधनं. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये युतीची चर्चा वेगाने पुढे सरकल्याचं सांगितलं जात आहे. आज दिवसभर नेत्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरूच होता. आधी सकाळी संजय राऊत हे शिवतीर्थ बंगल्यावरती गेले आणि नंतर राज ठाकरेंना भेटले. त्यानंतर बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी मातोश्री गाठलं. तिथे उद्धव ठाकरेंशी चर्चा करून ते पुन्हा राज ठाकरेंना भेटायला गेले. दिवसभर ठाकरे बंधूंच्या दूतांची ही अशी धावपळ पाहायला मिळत होती. उद्यापासून महापालिकांसाठी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि 30 तारीख ही शेवटची मुदत आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या या ऐतिहासिक युतीची घोषणा उद्यापर्यंत व्हायला हवी असा एक अंदाज आहे. त्यासाठी आज संध्याकाळपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल असं ठाकरेंचे खासदार संजय राऊत म्हणाले. एमएनएस के नेता मातोश्री पर भी गए थे. आज सुबह मेरी भी राज साहब से बातचीत हो गई. तो इतना बड़ा अलायंस है, सिर्फ मुंबई का नहीं है, ठाणे है, कल्याण डोंबिवली है, नासिक है, पुणे है, मीरा भाईंदर है, और भी जगह पे हो रहा है. तो दोनों के पास कार्यकर्ताओं की संख्या बड़ी है, तो सबको संभाल कर ये अलायंस बने. किसी के ऊपर अन्याय नहीं होना चाहिए, क्योंकि महाराष्ट्र में ये एक ऐतिहासिक अलायंस, हिस्टोरिक अलायंस हो रहा है. तो आज शाम तक पूरा मामला खत्म हो जाएगा. अगदी अर्ज दाखल करण्याचा दिवस उजाडेपर्यंत ठाकरेंच्या युतीची घोषणा लांबली आहे. याला कारण ठरले काही मोजके वॉर्ड. आज दिवसभर झालेल्या भेटीगाठींमध्ये शिवडी आणि दादरच्या जागांवरती तोडगा निघालाय. शिवडीतल्या 203, 204 आणि 205 या जागांवरती वाद होता. त्यातली 1 जागा मनसेला आणि 2 ठाकरे सेनेला मिळाल्यामुळे हा वाद मिटला असं कळतंय. त्यानंतर दादरच्या 192 आणि 194 या 2च वॉर्डचा वादही मिटवण्यात आलेला आहे. आता ठाकरे बंधूंमध्ये नेमक्या कोणत्या वॉर्ड्समध्ये काय रस्सीखेच चालू आहे हे आपण बघूया. त्यासाठी ग्राफिक्स बघायला आपण जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला आणि पाहूयात की नक्की कुठल्या वॉर्डवरनं सध्या रस्सीखेच सुरू आहे. तर ठाकरेंच्या युतीचं कुठे अडलंय? विक्रोळी भांडूपमध्ये वॉर्ड क्रमांक 109, 110, 114, 115 आणि माहीममध्ये 193 क्रमांकाचा वॉर्ड.
या वॉर्डवरनं अजूनही अडलेला आहे. प्रभागांमध्ये मराठी मतदार अधिक प्रमाणात आहे आणि त्यामुळेच इथे अजूनही तोडगा निघत नाहीये. दोन्ही पक्षांची प्रभागामध्ये ताकद आहे, त्यामुळे नक्की कोणाच्या वाट्याला इथला उमेदवार जावा यावरती एकमत होत नाहीये. 2017च्या निवडणुकीत दोन्ही पक्षांना चांगलं मतदान या वॉर्डांमध्ये झालेलं होतं. दोघांकडेही निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवारही आहेत. पक्षांतर आणि आरक्षणांमुळे जागांच्या अदलाबदलीचे प्रस्तावही असल्याचं कळतंय. आणि यामुळेच कुठेतरी काही वॉर्डांच्या बाबतीमध्ये अजून सुद्धा एकमत होत नाहीये. दरम्यान प्रत्यक्ष भेटीगाठी आणि चर्चा सुरू असतानाच संजय राऊतांनी आज एक महत्त्वाचा लॉंग डिस्टन्स कॉल लावला. हा कॉल होता काँग्रेस नेते राहुल गांधींना. युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आलेली असताना दोघात तिसरा यावा असं खुद्द ठाकरे सेनेलाच वाटू लागलंय का, असा प्रश्न त्यामुळे पुन्हा एकदा उपस्थित झालाय. ठाकरे बंधू जवळ येऊ लागले आणि काँग्रेस दुरावत गेली हे आपण पाहिलंय. मुंबईमध्ये काँग्रेसने स्वबळावरती लढण्याची तयारीही केलेली आहे. मात्र त्यामुळे महाविकास आघाडीची मतं फुटण्याची शक्यता अधिक असल्यामुळे राऊतांचा काँग्रेसलाही सोबत घेण्याचा जोरदार प्रयत्न अजूनही सुरू असल्याचं दिसतंय. पण राज ठाकरेंबरोबर काँग्रेसचे नेते स्टेज शेअर करणार का, हा कळीचा मुद्दा आहेच. याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला सांगा. म्हणूनच आजच्या 0 आवरमध्ये आम्ही या संदर्भात सुद्धा दुसरा प्रश्न विचारलाय. हा दुसरा प्रश्न पाहायला जाऊयात पोल सेंटरला. आमचा दुसरा प्रश्न आहे, आघाडीसाठी संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन. मुंबईत स्वबळाचा नारा देणारी काँग्रेस ठाकरेंसोबत जाईल असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. तुमचं मत काय आहे आम्हाला जाणून घेण्याची खूपच इच्छा आहे. आता काँग्रेस ठाकरेंपासून दुरावण्याचं कारणच आहे मनसे. मनसे आणि राज ठाकरेंची उत्तर भारतीयांबाबतची धोरणं काँग्रेससाठी पोषक नाहीयेत. मुंबईची उत्तर भारतीयांची बहुतांश व्होट बँक सध्या भाजपसोबत आहे. ही व्होट बँक परत मिळवण्यासाठी काँग्रेसनं फिल्डिंग लावलेली आहे. उत्तर भारतीयांना आपल्या बाजूने वळवण्याचा एक प्रयत्न म्हणून उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी उत्तर भारतीय नागरिकांची बैठकही घेतली. उत्तर भारतीयांना मुंबईत पूर्वी इतकं सुरक्षित वाटत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. जब तक कांग्रेस में 7 उत्तर भारतीय था, न कहीं पर उसके साथ दुर्व्यवहार होता था, न मारपीट होती थी. सब लोग एक दूसरे के साथ खड़े रहते थे और कांग्रेस के लोग उनके सुरक्षा का ध्यान रखते थे, उनको साथ एक परिवार की तरह जोड़ते थे. जब से भाजपा में गए या भाजपा के साथ उनका जो जुड़ा हुआ, तब से आप देखिए भाजपा के लोग वोट लेते हैं उत्तर भारतीयों का और उनको अपमानित करते हैं और उनका विधायक उनको मारता है. भाजपा का विधायक मैं भी कल परसों देख रहा था, उत्तर भारतीय का मार रहा है जो प्रदेश अध्यक्ष. मुझे लगता है कि वहाँ पर सम्मान नहीं है. कांग्रेस के साथ आना चाहिए. कांग्रेस के लोगों ने मजबूत करने का प्रयास हमेशा काम किया और आगे भी करते रहेंगे. आता उत्तर भारतीय मतांसाठी एवढा खटाटोप सुरू असताना काँग्रेस ठाकरे बंधूंच्या युतीत जाण्याची किंवा मनसेला महाविकास आघाडीत घेण्याची शक्यता किती, हा प्रश्नच आहे. त्यामुळे समविचारी पक्षांना बरोबर घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न दिसतोय. मुंबई बाहेर अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची वाटाघाटी करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांची म्हणूनच काँग्रेस नेत्यांनी आज पुन्हा भेट घेतली. आता नेमका कोणत्या आणि किती जागांची मागणी वंचितकडनं होतीये आणि त्याला काँग्रेसकडनं कसा प्रतिसाद मिळतोय यावर या नव्या आघाडीचं गणित अवलंबून असेल. दोन्ही पक्षांकडनं प्रत्येकी 3घांची एक समिती तयार करण्यात आली आहे. वंचितचा प्रस्ताव आल्यानंतर ही समिती जागा वाटपावरती खलबतं करेल. महायुतीतही काही जागांवरती अजूनही खलबतं सुरू आहेत. असं असलं तरी मुंबई आणि MMR मधल्या महापालिकांसाठी आज उद्याकडे घोषणा केली जाईल असंही सांगण्यात येतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करण्याची शक्यता आहे. ज्या जागांवरती अडलंय त्यावर तोडगा काढण्यासाठी फडणवीस आणि शिंदेंची उद्या बैठक होऊ शकते. या बैठकीमध्ये तोडगा काढून लगेचच मुंबईत महायुती जाहीर केली जाईल अशी माहिती दोन्ही पक्षांमधल्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. आता या राजकीय घडामोडींवरती आपण चर्चा करणार आहोत, पण त्याआधी बघूयात आम्ही विचारलेला पहिला प्रश्न आणि त्यावरती आलेल्या तुमच्या प्रतिक्रिया. काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात पहिल्या प्रश्नासह. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कालच्या नगरपालिका निकालाचा आगामी महापालिका निवडणुकीत सर्वाधिक फायदा कोणाला होईल असं वाटतंय? 4 पर्याय आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी प्रामुख्याने पर्याय आहे आणि त्याचबरोबर दोघांना किंवा दोघांनाही नाही असे पर्याय. त्याच्यावरती आता
लोकांच्या प्रतिक्रिया काय आल्यात आपण पाहूयात. एक्सपोस्टवरनं श्याम ठाणेदार म्हणतायत नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीने एकहाती विजय मिळवला असल्यामुळे त्यांनाच महापालिका निवडणुकीत फायदा मिळेल. यानंतर पुढची प्रतिक्रिया आहे, एक गोष्ट तर मानावीच लागेल, महाविकास आघाडीचा पहिल्या किंवा दुसऱ्या फळीतील नेता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडणुकीत सहभागी नव्हता. आशिष यांची प्रतिक्रिया. युट्यूबवरनं रघुनाथ आपटे म्हणतायत महाविकास आघाडीला धुतले आहे लोकांनी, अजून तरी शहाणे व्हा. आगामी महापालिका निवडणुकीत सर्वाधिक फायदा मात्र सत्तेच्या खुर्चीला आणि तोटा जनतेच्या प्रश्नांनाच होणार, हे नक्की. इंस्टाग्रामवरनं रमेश म्हणतायत याच निकालाची पुनरावृत्ती महापालिका निवडणुकीत होईल, कारण महाविकास आघाडीमध्ये एकजुटीचा अभाव दिसतो. फेसबुकवरून पुढची प्रतिक्रिया उल्हास राऊत यांची आहे. कालच्या निकालावरून स्पष्ट जाणवतंय की भाजप आणि शिंदे सेना जास्त जागा जिंकतील. गाव पातळीचे लोक जर त्यांना मतदान करत असतील तर शहरातही तेच होईल. आणि आता यावरच आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत गेस्ट सेंटरला आहेत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते अंबादास दानवे. चौघांचंही मी स्वागत करते गेस्ट सेंटरला. आणि पहिला जो प्रश्न आहे तो अंबादास दानवेजींना माझा आहे, आणि तो प्रश्न असा आहे की कालचा हा निकाल तुम्हाला अपेक्षित होता का, आणि अपेक्षेप्रमाणे तुम्हाला निर्णय पदरात पडलाय असं वाटतंय का? महाविकास आघाडी सोबत कुठेतरी लढला असतात तर वेगळा निकाल लागला असता असं वाटतंय? तर पहिली गोष्ट की कालचा निकाल हा सत्ता आणि संपत्तीच्या प्रदर्शनाचा विजय आहे. ज्या पद्धतीनं संपत्तीचा वापर केला, परवा तुम्ही बघितलं असेल तुमच्याही चॅनलवर होतं, धर्माबादला कसे लोक कोंडून ठेवले होते मतदानासाठी, आणि त्याच्यात कोण होतं? एक भारतीय जनता पार्टीचे आमदार राजेश पवार यांचं नाव त्याच्यात येत होतं. ते होते नव्हते मला माहिती नाही, परंतु त्यांचं नाव येत होतं. ते नसतील एखाद्यास, पण त्यांचे कार्यकर्ते तिथे होते. हे एक उदाहरण आहे. नितेश राणे, निलेश राणे एकमेकावर आरोप केलेले, हेही काय आम्ही आरोप केलेले नाही. जे आता सत्तेत आहे पक्ष, त्यांच्याच लोकांनी पैशाचे आरोप केलेले, आम्हीसुद्धा केलेले, परंतु आमचे आरोप सोडून द्या. परंतु नितेश राणे, निलेश राणे यांच्या आरोपांकडं मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. त्यांनी तर पैशाच्या बॅगच पकडून दिल्या. आणि असं असताना निश्चित आम्ही कमी पडलो, हेही आम्ही मान्य करू, परंतु सत्ता आणि संपत्ती, विशेषतः एकेका मतदाराला 5-5 हजार 10-10 हजार रुपये वाटपाचं आमिष या सत्ताधारी पक्षाने गावोगाव दाखवलं. बरं अंबादासजी, तुम्ही कुठेतरी पैशाच्या आमिषावरती पुन्हा येत आहे, आणि तो मुद्दा तुम्ही अगदी स्पष्ट केलाय, पण त्याचबरोबरच कुठेतरी एकत्रित येण्याची महाविकास आघाडीला गरज आहे का? ती जास्त प्रकर्षाने जाणवणार आहे का? कारण आता महापालिकेच्या निवडणुका येत आहेत. हे पहा, नगरपालिकेच्या निवडणुका ह्या स्थानिक निवडणुका असतात. महाराष्ट्रातल्या कित्येक नगरपालिका वर्षानुवर्ष एखाद्या कुटुंबाच्या ताब्यात असतात. त्याचे आजोबा, त्याचे वडील, त्याचा मुलगा, मुलगी, अशी काही घराणे आहेत किंवा काही कुटुंब आहेत की त्या छोट्या छोट्या नगरपालिका असतात, ज्याच्यात मतदान 15,000, 20,000, 25,000, 30,000 असं आहे. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं इथं स्थानिक पातळीवर आम्ही सोडलेलं होतं. निश्चित तुम्ही म्हणता त्याप्रमाणे महाविकास आघाडी एकत्रित बसून कोणतं नगराध्यक्ष लढायचं असं जर ठरवलं असतं तर निकालात कदाचित बदल झाला असता, हेही मी मान्य करतो. परंतु तसं झालेलं नसतानाही महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जिद्दीनं लढले, संपत्ती साधनाची कमतरता असताना लढले, सत्तेचा मिसयूज सत्ताधारी पक्षांनी केलेला त्याच्या विरोधात सुद्धा लढले, आणि काही कळत नाही यश त्यांनी मिळविलं. हां, म्हणजे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळाला नसला तरी पण पूर्णपणे प्रयत्न केलेला होता असं तुमचं म्हणणं आहे. पण त्याचबरोबर सतेजजी, अंबादास दानवे म्हणाले की कुठेतरी एका टेबलवरती येऊन महाविकास आघाडीने काही गोष्टी ठरवल्या असत्या तर बरं झालं असतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या नेतृत्वामध्ये यश मिळालेलं आहे, पण असं असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या बाबतीमध्ये तसं घडलेलं नाही आहे, तिथे मात्र तसा निकाल मिळालेला नाही आहे. का कारण वाटतंय तुम्हाला?
जे अंबादास दानवेजी बोलले, ह्या निवडणुका बऱ्याच अंशी स्थानिक पातळीवर अवलंबून असतात आणि गटाचं राजकारण, तिथल्या अनेक वर्षाची सत्ता याच्यावर अवलंबून असतं. महाराष्ट्राचा एकूण विचार केला तर जवळजवळ 1100च्या पेक्षाही जास्त नगरसेवक आणि नगरसेविका हे काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. आणि महाराष्ट्र पातळीवर यश मिळालं नाही असं म्हणता येणार नाही. काँग्रेसला चांगल्यापैकी यश मिळालं आणि जिथं महाविकास आघाडी म्हणून लढता येईल तिथं लढण्याचा प्रामाणिक प्रयत्न अनेक जिल्ह्यामध्ये झालेला आहे. आपल्याला माहीत आहे की मुळात या निवडणुका अनेक वर्षानं काही ठिकाणी होत असल्यामुळं एक जनरेशन अक्षरशः थांबली होती निवडणुकाची वाट बघत आणि त्यामुळं बॅकलॉग प्रचंड होता या राजकारणामध्ये आणि त्यामुळं काही ठिकाणी आघाडी झाली, काही ठिकाणी झाली नसली तरी मला वाटतं एकूण भाजपची जी सत्तेचा गैरवापर असेल, आरोनी केलेली वागणूक असेल, निवडणूक आयोगानं आदल्या दिवशीपर्यंत प्रचाराला दिलेली मुभा आणि त्याचं वक्तव्य 3 दिवस आधी अजितदादा जाहीरपणे करतात की कदाचित निवडणूक आयोग शेवटच्या दिवशीपर्यंत मुदत देणार. म्हणजे जे प्लॅनिंग सत्ताधाऱ्यांनी ऑलरेडी केलं होतं, प्रत्येकजण 24 तास आधी निवडणूक प्रचार संपणार असं गृहीत धरलं होतं, परंतु एक दिवस वाढवून देण्याचं काम असू दे किंवा चिन्ह वाटपाच्या वेळी चिन्ह फॉर्म भरल्यानंतर चिन्ह वाटपाचा अध्यादेश काढणे हे निवडणूक आयोगाची घोळ हा सगळ्या गोष्टीला कारणीभूत म्हणजे अंबादासजी आणि तुमचे काही असणाऱ्या पक्षासंदर्भात तुमचे आक्षेप आहेत अजूनही निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये आणि त्याचबरोबर पैसे वाटपाच्या संदर्भामध्ये. पुन्हा एकदा तुमच्याकडे येणारच आहे, पण आता मी प्रवीणजींकडे जाणार आहे. प्रवीणजी, सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन जो निकाल मिळालेला आहे आणि जे यश मिळालेलं आहे भाजपला. पण त्याचबरोबर जे आरोप आता तुमच्यावरती होत आहेत त्या आरोपांवरती तुमचं प्रत्युत्तर काय आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथून पुढे जाऊया थोडंसं. आता महापालिकेच्या दृष्टीने तुमचं शिंदे सेनेबरोबरचं जागा वाटप कुठल्या टप्प्यावरती आलंय? सगळ्या जागांवरती निर्णय झालेत का? मला वाटतं सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जनतेचे मी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आपण जर या ठिकाणी बघाल तर हे लोक वस्तुस्थितीच मानायला तयार नाहीत. आता आपण बघा रडीचा डाव खेळल्यासारखं सतेज पाटील साहेबांची पण त्या ठिकाणी भूमिका या ठिकाणी मांडली. EVM अधिकारी व्यवस्थेवर दोष दिला. आमच्या दानवे साहेबांनीच त्यासुद्धा सांगितलं काय, शेवटी आम्ही कमी पडलो. पहिलं त्यांनी साधन साबती प्रदर्शन ह्याला कोंडलं त्याला कोंडलं. पहिलं आपण मान्य करायला पाहिजे, होय आम्ही कमी पडलो. तथापि आता आम्ही एक वेळ तुमच्यावर टीका करू किंवा आमची बाजू मांडू. प्रतिक्रिया आपल्या ABPवर काय आल्या तर युतीला फायदा होणार. महाविकास आघाडीचे नेते प्रचारात सहभागी नव्हते. अजून तरी शाणे व्हा हे कोण सांगतंय? नागरिक सांगतोय. नाहीतर पुनरावृत्ती होईल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. मला सांगा ना, निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी झंझावाती दौरे केले, दिवसाला 5-5 सभा केल्या. आमच्या शिंदे साहेबांनी केल्या, अजितदादांनी केल्या. उद्धव ठाकरे साहेब कुठे कुठे गेले हो? बरोबर, नक्कीच प्रवीणजी हा प्रश्न घेऊन आपण नक्कीच जाणार आहोत विरोधकांकडे. पण आता तुम्हाला यश मिळालंय त्यामुळे थोडं पुढे जाऊया. हे प्रश्न नक्कीच आपण विचारणारच आहोत सतेज पाटीलांना आणि त्याचबरोबर अंबादास दानवेंना. पण थोडं पुढे जाऊया आणि पुन्हा मी येते की पुढे जाताना जागा वाटपावरती आता कुठपर्यंत आलेली आहे तुमची आणि शिंदेंची चर्चा? आपण एक बघाल की आमच्यात आणि महाविकास आघाडीमध्ये फरक बघा. आम्ही तिघे एकमेकांच्या विरोधात काही ठिकाणी लढलो तरी महाराष्ट्रात आम्ही बऱ्याच ठिकाणी महायुती म्हणून लढलो आणि लढल्यानंतर पण चांगल्या वातावरणात आम्ही प्रत्येकाने प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिल्या. म्हणजे सर्वात जास्त मला भावणारी प्रतिक्रिया निलेश राणेंची त्या ठिकाणी वाटली की समोर जिंकल्यानंतरसुद्धा भारतीय जनता पार्टीविषयी किंवा महायुतीच्या विषयी ज्या सामंजस्यपणाने त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली, हे भविष्यात महायुती एकत्रित जाण्यासाठी एक जबाबदारीनं प्रतिक्रिया व्यक्त करणं ज्याला म्हणतात ती त्यांनी केली. आता आमचं एक पहिलं नक्की आहे की महायुती म्हणून एकत्र लढायचं आहे, त्याच्यात दुमत नाही. आता जागा वाटपामध्ये स्वाभाविक आहे, आमच्या कार्यकर्त्यांना वाटतं आम्हाला ज्यादा जागा मिळाव्या, त्यांना वाटतं त्यांना ज्यादा जागा मिळाव्या, काय त्यात गैर नाही आहे. पण अंतिम सत्य हे आहे की ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब बसतील त्यावेळेला या ठिकाणी निश्चितच
त्यांचा आदेश हा आमच्यासाठी बरोबर, आणि तो शिरसावंत असेल. तेव्हा अंतिम तोडगा आणि निघेल. पण महायुती म्हणून कालच्या निर्णयानंतर आम्ही त्या ठिकाणी लढून जिंकणार. कालच्या निर्णयानंतर आता शिंदेची बार्गेनिंग पॉवर थोडीशी वाढली असं तुम्हाला वाटतंय का? नाही, 100% आहे. बघा, प्रत्येकाला त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली. तसं आम्हाला काही कमी जागा मिळाल्यात का? तर आम्हाला 117 जागा मिळाल्यात, 33च्या वर नगरसेवक त्या ठिकाणी आलेत. बार्गेनिंग पॉवर इतरांच्या तुलनेत त्यांची वाढली असेल, पण भारतीय जनता पार्टीला पण चांगलं यश मिळालंय आणि आदरणीय शिंदे साहेबांनी चांगलं यश मिळालं. शिंदे साहेबांना नक्कीच चांगलं यश मिळालेलं आहे. बार्गेनिंग पॉवरचा नाही, तुम्हालाही मिळालेलं आहे. विकासासाठी एकत्र आलोय. नक्की, आणि या विकासाच्या मुद्द्यावर सुद्धा आपण पुन्हा चर्चा करू महापालिकेच्या दृष्टीने. पण आता मी पुढे अमोलजींकडे जाणार आहे. अमोलजी, तुमचं प्रतिष्ठेच्या करणार नाही. बर, नक्कीच. अमोलजी, तुमच्याकडे येते पुन्हा एकदा. तुमचंही खूप खूप अभिनंदन मिळालेल्या यशाबद्दल. पण आता शिंदेंच्याच अनुषंगाने जो मी एक धागा घेऊन येणार आहे तो आहे रायगडशी संबंधित. कारण एकंदरीत रायगडमध्ये बहुतांश ठिकाणी शिंदेंचे उमेदवार उभे राहिलेले होते तुमच्या विरोधामध्ये, आणि पहिल्यांदा तटकरेंच्या उमेदवाराला हरवून शिंदेंचे उमेदवार जिंकलेले आहेत, आणि भाजप आणि तुमची युती होती. तर या तिथल्या निर्णयाबद्दल तुमचा काय टेक आहे, आणि एकंदरीत निवडणुकांच्या निर्णयाच्या अनुषंगाने आता पुढे पाऊल कसं टाकलं जाणार आहे? पहिले तर थोडी पूर्वपीठिका 2 सेकंदात सांगतो की आम्ही चारही व्यक्ती वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहोत, आणि वरच्या सभागृहामध्ये अंबादास दानवे साहेबांचा आणि बंटी पाटील साहेबांचा आवाज, जो दमदार आवाज असतो नेहमी, तो आजच्या 0 आवर्सच्या चर्चेमध्ये कुठे दिसत नाही. त्याच्यामुळे ते त्या आवाजातूनच थकलेले वाटतात. त्यामुळे त्यांनी प्रामाणिकपणे मान्य केलेलं आहे की महायुतीला लोकांनी, जनतेने स्वीकारलेलं आहे. महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी जसं महायुती करता येईल तसं आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला, आणि त्या ठिकाणी आम्हाला बऱ्यापैकी यश प्राप्त झालं. अर्थातच ते अंतिम यश नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आणखी त्यावर मोठ्या ताकदीनं पुढे जाण्यासाठी चिंतन करत आहोत. आणखी काय कमी आहेत ते पण आम्ही पाहतो आहोत. दुसरा महत्वाचा प्रश्न तुम्ही आता कोकणाच्या बाबतीत विचारला, विशेषतः महाड, रोहा, श्रीवर्धन या बाबतीत विचारला. तिथं सुद्धा तिथलं स्थानिक राजकारण हे आपल्या सर्वांना महाराष्ट्राला माहित आहे. तिथे आता 2 गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे साहेबांची यामध्ये आहेत. पण तरी श्रीवर्धन आणि रोह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी खूप चांगल्या पद्धतीनं सत्ता काबीज केलेली आहे. राहिला प्रश्न महाडचा, तर महाडमध्ये आता ठीक आहे, तिथे 3 आमदार, मग महेंद्र थोरवे, महेंद्र दळवीजी आणि भरतशेठ गोगावले, आता यांनी यावेळेस थोडे एकत्र येऊन एक वेगळा प्रयोग केला. आता शेवटी जनता सर्वोच्च असते, आणि आम्ही पण तिथे प्रामाणिकपणे जनतेचा कौल स्वीकारलेला आहे. त्यामुळे आमच्यामध्ये काही खुन्नस किंवा आमच्यामध्ये काही तशा एकामेकाबद्दल हे असण्याचं कारण नाही. मागं नागपूरच्या अधिवेशनामध्ये स्वतः अजितदादा, भरत गोगावले साहेब यांची सगळ्यांची बैठक झाली होती, आणि त्यामध्ये त्यांनी भरतशेठ गोगावले स्वतः सांगितलं होतं की आम्ही सुद्धा 2 पावलं पुढे यायला तयार आहोत. म्हणजे यावर चर्चा आजची असू शकत नाही. चर्चा यावर आहे की आज जे काही विरोधक म्हणतात सत्ता संपत्तीचा वापर केला. आता बघा, 2 टोक आहेत. एकीकडे अंबादास दानवे साहेब म्हणतायत सत्ता संपत्तीचा वापर केला त्यामुळे पराभव झाला, आणि दुसरीकडे 1100 आमचे नगरसेवक निवडून आले हे बंटी पाटील साहेब पण सांगतात. तिकडे वडेट्टीवार साहेब नाचताना दिसत आहेत. म्हणजे आता जर तसा निकाल जो उद्धव साहेबांच्या पक्षाचा आला, तो जर काँग्रेसचा आला असता तर म्हणलं असतं यांनी ईव्हीएम मॅनेज केल्या, पैसा वाटला, माणसं कोंडून ठेवली. आता मी धर्माबादला स्वतः होतो. कब्बशी हे अपक्ष उमेदवाराचं चिन्ह होतं, आणि कब्बशीचा उमेदवारच त्या ठिकाणी, हे जे सांगतात दानवे साहेब की तुझी चर्चा होती भाजपचा आमदार वगैरे, तसं मला तर काही आढळलेलं नाही. फक्त आता तुमच्या 0 आवर्सच्या चर्चेमध्ये जनतेने जो दिलेला कौल आहे तेवढा तरी या दोघांनी मान्य करावं, एवढी मला अपेक्षा आहे. बाकी आम्ही महायुती म्हणून आम्ही एकत्र पुढे लढण्याचं ठरवलेलं आहे. अंबादासजी आणि सतेज पाटीलजी दोघांनाही मी आता प्रश्न विचारणार, पण आधी अंबादास दानवे यांच्याकडे येते की कुठेतरी तुमच्या बॉडी लँग्वेजवरती बोट ठेवत असं म्हणतायत अमोल मिटकरी की हरल्याची बॉडी लँग्वेजच दिसतीये आज तुमच्या ह्याच्यातनं. हा आरोप पटतोय का? आणि त्याचबरोबर इतर मुद्दे त्यांनी जे मांडलेत त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? कोणता स्पेसिफिक मुद्दा सांगा, मग मी बोलतो. त्यांनी आता जे म्हटलेलं आहे की स्पेसिफिक मुद्दा सांगा, मग मी बोलतो. स्पेसिफिक मुद्दा म्हणजे सातत्याने आत्ता जर आपण प्रवीणजींचं बोलणं म्हणायला गेलं किंवा अमोलजींचं म्हणायला गेलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी हाराकिरीचाच तुमचा सातत्याने मुद्दे मांडले जातात. मग ते ईव्हीएमवरती बोट ठेवणं असू देत, किंवा मतदार यादीबद्दलचा तुमचा आक्षेप असू देत, किंवा पैसे वाटण्याबद्दलचा सुद्धा तुमचं म्हणणं असू देत. दोन्ही पक्षांकडनं मोठे नेते उतरले नाहीत मैदानामध्ये प्रचारासाठी. हे सगळे मुद्दे घेऊन बॅकफायरिंग केलं जातंय. तुमचं उत्तर काय? आता माझं उत्तर असं आहे
की खरं तर आता ग्रामपंचायतीला नरेंद्र मोदींनी प्रचाराला यायचं बाकी आहे. नेते प्रचाराला उतरले नाही म्हणजे काही प्रचार झाला नाही असा त्याचा अर्थ नाही. जसं बंटी पाटलांनी सांगितलं की त्यांची संख्या आली, पण आमच्या पक्षामध्ये गावागावात, तालुक्यात, जिल्ह्यात लढणारे नेते आम्ही आहोत. प्रत्येक ठिकाणी मोठे नेतेच आले पाहिजे अशी काही गरज असायचं काही कारण नाही. शेवटी यांना प्रत्येक ठिकाणी देवेंद्रजींना न्यावं लागतं, प्रत्येक ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना न्यावं लागतं, प्रत्येक ठिकाणी अजितदादांना न्यावं लागतं. आता हे तर कबूल केलं पाहिजे. मग आमचा कोणीही नेता नाही गेला तरी आम्ही एवढं यश मिळवलं. पण अंबादासजी निकालात बंटी नाही पाटलांनी त्याचा परिणाम सांगितलं 1100 दिसला. जागा असेल, भले आमच्या ज्या शिवसेनेचे- अग्रेसिव्हली प्रचार करण्यात आला होता, जे बडे नेते उतरलेले होते, त्याचा परिणामही दिसला. मला एक सांगा मुद्दे याच्यावर काय, ह्या नगरपालिकेच्या गावात पाणी येतं का नाही येतं याचे उत्तर पाहिजे. या गावात स्वच्छता होती का नाही होती याचं उत्तर पाहिजे. या गावातली दिवाबत्ती नीट होती का नाही होती याचं उत्तर पाहिजे. या गावात सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आहे का नाही आहे त्याचं उत्तर पाहिजे. या गावातल्या रस्त्यावर खड्डे पडले, रस्ते कसे याचं उत्तर पाहिजे. हे सगळ्या ठिकाणी नरेंद्र मोदी विकसित भारत सांगतात, विकसित भारताच्या चर्चा करतात, नरेंद्र मोदी विश्वगुरू चर्चा करतात. मला असं वाटतं की निवडणुका कोणत्या होत्या, निवडणुका कोणत्या आहे. आज तुमची सत्ता भारतीय जनता पार्टी आता संख्या वाढली असेल, परंतु याच्यातली अर्ध्याच्या वर संख्या तर ऑलरेडी होती. तरी तुम्हाला तिथं पाण्याचं तुम्ही पाणी बोलले का? आज कित्येक ठिकाणी 5-5 दिवसाला 8-8 दिवसाला पाणी पुरवठा होतो. कुठं बोललं का कोणी? हे बेसिक प्रश्न तर जसेच्या तसेच आहे ना. नक्कीच. सतीशजी, तुमचं काय मत आहे की बडे नेते, त्याच्यामुळे या बेसिक प्रश्नावर भारतीय जनता पार्टी. बोला अंबादासजी, म्हणणं पूर्ण करा तुमचं. आमचे नेते नाही बोला, बंटी पाटलांना बोला. हा, बरं. सतीशजी, तुमचे बडे नेते उतरले नाहीत प्रचारासाठी आणि त्याचा परिणाम कुठेतरी दिसला असं वाटतं. आमचे नेते त्या भागामध्ये कार्यान्वित होते आणि काँग्रेस पक्षाचे सामान्य माणसं त्या जिल्ह्यातलं नेतृत्व ती जबाबदारी घेत होतं. आणि अंबादासजी म्हणले ते खरं आहे, चंदगडसारख्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना यावं लागलं, जिथं 22,000 मतदान आहे अशा ठिकाणी सुद्धा मुख्यमंत्र्यांना आणल्याशिवाय मतं मिळत नाहीत. अजितदादांनी तिजोरीची चावी घेऊन आल्याशिवाय मतं मिळत नाहीत. तिजोरीचा मालक कोण, RBI कोण, हिची चर्चा महाराष्ट्रानं पाहिलेली आहे. आता आमची प्रवीणजी आणि अमोल मिटकरींना एवढीच विनंती आहे की 20 दिवसामध्ये या तिघांनी महाराष्ट्रातल्या नगरपालिका नगरपंचायतीला जी आश्वासनं दिली त्याची आकडेवारी काढली तर ती 60,000 कोटीच्या पुढे जाईल. एवढी आश्वासनं या तिघांनी मतं घेण्यासाठी दिलेली आहेत. आता जे तुम्ही बोललात, तुमच्या नेत्यांनी जे बोललेलं आहे, ज्या नगरपालिकेला अजितदादा म्हणले 1000 कोटी माझ्याकडे वाटायला असतात, त्यातला सिंहाचा वाटा मी उर्ली कांचनला देईन. आता आमची विनंती एवढीच आहे, मॅन्डेट मिळालंय ना तर ते बोललेलं तेवढं पूर्ण करा. किमान हा निधी त्या गावाला द्या. बरोबर. पण सतेज पाटीलजी, तुम्ही पुन्हा एकदा पैशाच्या मुद्द्यावरती येत आहे किंवा कामांच्या मुद्द्यावर येत आहे. सत्तेतनं मतं घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. उलट जनतेचं महाराष्ट्रातले अभिनंदन करायला पाहिजे. अभिनंदन आम्ही करतो की आम्ही विरोधी पक्षात असून तो आवाज आम्ही तिथपर्यंत पोचवायचं काम केलं. मग शिवसेनेचा आवाज असेल, काँग्रेसचा आवाज असेल किंवा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा असेल, मॅन्डेट हा आम्हाला देखील मिळालेला आहे. तुम्ही सत्तेच्या गैरफायदेतून हा मॅन्डेट त्या ठिकाणी घेतला. तुम्ही आश्वासनं दिलीत. निवडणूक आयोग उघड्या डोळ्यानं बघते. निवडणूक आयोग बोलत नाही की तुम्ही कशा पद्धतीने आश्वासनं द्यायला लागलेलं आहे. अगदी निवडणुकीमध्ये तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत, मी एवढे पैसे देईन, हे आमिष कशाचं होतं? नक्की सतेशजी, तुमचा मुद्दा कळलेला आहे. प्रवीणजी बोला. आमचा विनंती आहे, तुम्हाला आता जनतेने मॅन्डेट दिलाय ना, ते मला वाटतं यांचं विश्लेषण 3 महिन्यात आमची विनंती. हे उलट त्या ठिकाणी चाललेलं आहे. म्हणजे आता बघा, प्रश्नांची उत्तरं द्या, पाणी काय कचरा काय, उत्तरं कोणाकडे आपण मागतो? जनतेकडं. जनतेने नगरपालिकेमध्ये उत्तर दिलं. लोकशाहीमध्ये जनतेनं दिलेलं उत्तर स्वीकारा ना. आता कसली उत्तरं मागता? निकाल लागून झालेला आहे. यांचं विश्लेषण काय? ग्रामपंचायतीला पण मोदी साहेब आणणार. या ठिकाणी तुम्हाला विकास कामांच्या बाबतीत बोलायचं झालं तर विकास नाही माझं ऐका, मी तुम्ही बोलत असताना बोललो नाही, तुम्ही बोलू नका. हर घर जल कुणी आणलं? मोदी साहेबांनी आणलं. स्मार्ट सिटी कोणी आणली? मोदी साहेबांनी आणली. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आमच्या सरकारनी नगरपालिका क्षेत्रात, बंटी भाऊ आपण सभागृहात आहात, बजेटमध्ये ज्या वेळेला शहरांना प्रोव्हिजन केली तेव्हा म्हटलं निवडणुका तोंडावर आहेत.
मला वाटतं यांचं विश्लेषण करण्याची पद्धत फार गमतीशीर आहे. मला एक सोशल मीडियात मी एक बातमी बघितली की उद्धव ठाकरे साहेबांचं अभिनंदन, मातोश्री न सोडता घरात बसून 9 जागा आल्या. म्हणजे ह्यांची जस्टिफिकेशन करायची पद्धत बघा. 9 जागा आल्या, आम्ही कुठेही गेलो नाही. आणि त्यावेळेला आम्ही सांगतो आमचे मुख्यमंत्री वणवण फिरतायत, बावनकुळे साहेब फुरले, रवी चव्हाण साहेब आमचे सभांपेक्षा जे बॅकडोरचं मॅनेजमेंट असतं ते केलं. आम्ही सगळे लोक मेहनत घेतोय ना हो. आणि पंतप्रधान समजा छोट्या सभेला आले, बिघडलं काय? तुम्ही काय ग्रामपंचायतीला कमी लेखता का? तू नगरपालिकांना कमी लेखता का? आमचे मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री त्या मतदारांचा, त्या शहराचा सन्मान करताय. आता नाचता येईना अंगण वाकडं, आपल्याला जायचं नाही, लोकांना सामोरं जायचं नाही. हारजीत तर होत असते ना. लोकांसमोर जाऊन आपली भूमिका त्या ठिकाणी मांडायला पाहिजे. बरं, प्रवीणजी नक्कीच आपण याचं उत्तर घेऊया अंबादासजींकडनं. अंबादासजी, आमचं विश्लेषण करण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा ना. अंबादासजी, कुठे चुकलंय का, काय करायला पाहिजे, काय आमच्यात वेळ घालवताय जास्त तुम्ही. हे पा जर आता प्रवीणजी बोलले हर घर जल, तर हर घर जलने हर घर नळ लागला पण जल आलेलंच नाही. हर घर छत 2016ची घोषणा आहे, 2022ला हर घर छत द्यायचं आश्वासन निवडणुकीमध्ये घरकुल योजनेच्या मार्फत छत आलंच नाही. तुम्ही जरा ठीक आहे ना, तुम्ही आता निवडणुका जिंकणारी कंपनी स्थापन केली टाईप पार्टी तुमची चालते, किंवा तुमच्या झाल्या निवडणुका जिंकणं, बाकी जनतेचं जे व्हायचं ते होईल. मला वाटतं निवडणुका जिंकणं एवढ्या पुरतंच जनता मूर्ख असं म्हणायचं आहे का तुम्हाला? जनतेचे जे प्रश्न जनता डोळे झाकून मतदान करते असं म्हणायचं आहे का तुम्हाला? मला असं वाटतं, मी प्रवीण भाऊ, आता मी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं, तुम्ही नका करू प्लीज. माझं एवढं म्हणणं आहे की जनता मूर्ख आहे असं मी म्हणणार नाही, परंतु जे मूळ प्रश्न आहे या मूळ प्रश्नाला उत्तर भारतीय जनता पार्टीनं किंवा सत्ताधाऱ्यांनी दिलं पाहिजे. तसं पाहिलं गेलं तर यांच्याच एकमेकामध्ये फाईट झालेल्या खूप ठिकाणी. भारतीय जनता पार्टी, शिंदेंचा पक्ष, अजितदादांचा पक्ष यांच्याच फाईट झालेल्या खूप ठिकाणी. एकमेकांच्या विरुद्धच टीका झालेली यांची फार मोठ्या प्रमाणावर, आणि यांच्या लढाईतच यांच्या जागा झालेल्या आहेत. आम्ही तर या लढाईपासून फार दूर राहिलेलो आहे. कारण या सगळ्या याच्यामध्ये यांचं जे निवडणूक आयोग असेल. थोडक्यात प्रवीणजींचा मुद्दा घेऊया. प्रवीणजी बोला. मला यांचं आश्चर्य वाटतं खरं म्हणजे. अरे आमच्यात फाईट झाली, तुम्ही आमची चिंता करण्यापेक्षा आपली हवा टाईट झाली त्याचे बोला ना. आता आम्ही तिघात फाईट करून तिघे एकत्रित किती आलो? 80% नगरपालिका आम्ही घेतल्या हो. तुमचं अस्तित्व कुठे आहे? तुम्ही फाईट द्यायला तरी राहिलात का? तुम्ही आमची चिंता फार करताय. तुम्ही आपल्या पक्षाला का मतदान कमी होतोय, का लोक आपल्याला नाकारतायत, ह्याच्यावर तुम्ही चर्चाच करायला तयार नाही आहे. आता आमच्यात फाईट झाला, काय प्रॉब्लेम आहे? आम्ही एकत्रच आहोत. आम्ही सगळे विरोधी पक्षाची स्पेस पण आम्हीच घेतली. 1 नंबरला आम्ही, 2 नंबरला आम्ही, 3 नंबरला आम्ही. तुम्ही आहात कुठे? तुमचा पक्ष सगळ्यात शेवटी गेला. त्याचं काहीच नाही. तुम्ही आम्हाला दोष द्या, आरोप करा, लोक बघत असतात, पण आपण कुठे आहोत त्याचा कधीतरी दानवेचा विचार करा ना हो. प्रवीणजी माझी नक्कीच तुम्हाला विनंती आहे की तुमचा पक्ष संपावा अशी आमची इच्छा नाहीये. नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा आहे, ह्याच्यावरती आपण परत येऊ. पण आता मी पुन्हा एकदा सतेज पाटलांकडे जाणार आहे. सतेजजी, मला अशी एक चर्चा आहे की तुमच्यामध्ये आणि अजित पवारांमध्ये संभाषण झालेलं आहे, आणि इतकंच नाही तर तुमचे जे पुण्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जर प्रस्ताव आला पुण्यामध्ये युतीचा राष्ट्रवादीसोबत, तर त्याचा विचार केला जाऊ शकतो, तसं घडूही शकतं. यावर काय सांगाल? नाही, अजून आमची चर्चा झालेली नाही. आज एक प्राथमिक बैठक पुण्यामधल्या आमच्या पदाधिकाऱ्यांची सगळ्यांशी माझी झालेली आहे. महाविकास आघाडी म्हणून 2 बैठका आमच्या ऑलरेडी पुण्यात झालेल्या आहेत, आणि आमची प्रायोरिटी असणार आहे, कारण की महाविकास आघाडी म्हणून लढणं ही आमची प्रायोरिटी असणार आहे. कारण की शेवटी 165 सीट जागा तिथं आहेत, आणि आमच्याकडं काँग्रेस पारंपरिक पद्धतीनं अनेक लढाया तिथं करत आलेल्या, अनेक वर्ष शिवसेना तिथं लढत आलेली आहे, पवारसाहेबांची ताकद तिथं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून लढणं ही आमची पहिली प्रायोरिटी, प्राथमिकता त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून आज त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आम्ही आमची तयारी करत आहोत की तिन्ही पक्ष मिळून इतर घटक पक्षांना बरोबर घेऊन पुणे महापालिका कशी लढता येईल, पिंपरी चिंचवड महापालिका कशी लढता येईल, हा आमची प्रायोरिटी खऱ्या अर्थानं असं मला वाटतंय. कारण की शेवटी महायुतीतलं वाद
हा सकाळी असतो आणि दुपारी मिटतो. त्यामुळे नेमकं काय होणार आहे महायुतीत आज आम्हाला माहित नाही की नेमकं तिथल्या बरं, पण वादाचे मग तुम्ही पडसाद काय तुम्ही जर तुमच्या काही मित्रपक्षांवरती strategy चा भाग जास्त आहे, विश्वास ठेवू कोणी इच्छित separate असाल लढायचं. सतेशजी, तर मग तसाच प्रयोग मुंबईमध्ये सुद्धा पुन्हा दिसणार आहे का? तुम्ही ठाकरेंना सोबत घेणार आहात का? नाही, मुंबईची परिस्थिती वेगळी आहे. मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात काँग्रेसचे आमचे सर्व तिथले नेतृत्व एकत्रित येऊन स्वतंत्र लढण्याची भूमिका घेत असताना समविचारी लोकांना बरोबर घेण्याचं काम तिथे देखील त्या ठिकाणी करतायत. म्हणजे जे त्यांच्या काँग्रेसबरोबर आमच्याबरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका. आणि आपण समजून घेतलं पाहिजे की मुंबईचा कॅनव्हास हा वेगळा आहे, मुंबईचं जॉग्रफी वेगळे आहे, मुंबईचं एकूण मतदाराची एकूण मॅन्डेट हा वेगळा आहे. आणि तिथं काँग्रेसनं स्वतंत्र लढणंच आमच्या दृष्टीनं प्रामुख्यानं फायद्याचं असणार आहे. जी मुंबई आज खड्डेयुक्त मुंबई आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवरची मुंबई आहे, त्या मुंबईला खऱ्या अर्थानं विकासाचा चेहरा काँग्रेस पक्षच देऊ शकतो किंवा गेल्या अनेक वर्षामध्ये काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी दिलेला आहे. परंतु मागच्या 4-5 वर्षामध्ये प्रशासनाच्या काळामध्ये पण याच्यामध्ये ठाकरे तुम्हाला साथ देऊ शकणार नाहीत असं तुम्हाला वाटतं? वातात काय झाली हे बघितलेलं आहे. नाही, मला वाटतं आज त्या चर्चा बऱ्याच पुढे गेलेल्या आहेत. कारण की शिवसेना, मनसे आणि इतर या चर्चा आता आम्ही आपल्या माध्यमातून ऐकतोय, अंतिम टप्प्यात आहेत. मी त्याच्यावर वक्तव्य करणं संयुक्तिक ठरणार आहे. परंतु काँग्रेस म्हणून आमची प्रामाणिक भूमिका आहे की एक पर्याय मुंबईमध्ये काँग्रेसचा देणं हे आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि तो आम्ही निश्चितपणे देण्याचा प्रयत्न राहू. जे प्रवीणजी म्हणले तसं महायुतीमध्ये देखील अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी लढलेलं आहे. तसं काही ठिकाणी आमचे महापालिकेला प्रीपोल अलायन्स होईल, काही ठिकाणी पोस्टपोल अलायन्स होईल. ठीक आहे. एक अंबादासजींना शेवटचा प्रश्न की आज संजय राऊतांनी राहुल गांधींशी थेट चर्चा केल्याचं सुद्धा वृत्त आहे, त्यामुळे तुम्हाला काँग्रेस मुंबईमध्ये एकत्र येण्याची अजूनही आस आहे का? तसा प्रयत्न शिवसेनेकडून चालू आहे, सगळे मिळून एकत्र लढावं. ठीक आहे, सत्यजित पाटलांनी जी भूमिका मांडली ती काँग्रेसची आहे, त्याच्याविषयी काही मला बोलायचा प्रश्न येत नाही. परंतु ओव्हरऑल आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टी असेल, शिंदेंचा पक्ष असेल, यांच्या विरुद्ध आपण एकत्रित समजा या नगरपालिकेचा अनुभव घेऊन एकत्रित सगळीकडे लढावं. आज आता आम्ही संभाजीनगर महापालिकेत आम्ही सगळे काँग्रेस वगैरे ठीक आहे, म्हणजे एकत्रित राहण्यासाठी तुमचा प्रयत्न असेल, काँग्रेसला सोबत घेण्याचा तुमचा प्रयत्न असेल, हे तुम्ही स्पष्ट केलंय. अमोलजी, एक शेवटची कमेंट घेऊया, आपली वेळ संपत आली आहे. अमोलजी बोला. अमोलजी, तुमचा माईक तुमचा म्यूट आहे बहुतेक, तुम्ही स्वतःला अनम्यूट करावं. नाही अमोलजी, तुमचा आवाज. हा, बोला. एक क्विक कमेंट. मला माहित आहे लवकरच कमेंट द्यायची आहे. आज माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही, कारण मी ते अंबादास दानवे पाहिले ज्यांच्या आवाजामध्ये करारी बाणा होता, एक शिवसैनिक होता. मी ते सतीश बंटी पाटील साहेब सभागृहात पाहिले की जे पोटतिडकीने बोलत होते, पण आजच्या झिरो अवस्थेच्या चर्चेमध्ये त्यांचा आवाज दबलेला आहे. आणि आमची अवस्था कशी आमच्यात फाईट झाली यापेक्षा ती टाईट कशी झाली हवा, हा जो प्रश्न दरेकर साहेबांनी विचारला याचं उत्तर दोघांनी दिलं नाही. म्हणून कमी शब्दात, गालिबच्या शब्दात सांगतो, हमें पता है जन्नत की हकीकत, लेकिन म्हणजे त्यांना माहित आहे त्यांची परिस्थिती मुंबई महानगरपालिकेत काय असणार आहे. ते एकत्र महाविकास आघाडीमध्ये लढतील का, उद्धव साहेबांचं काय म्हणणं आहे, राज ठाकरे साहेब काँग्रेस सोबत ते शेअर करतील का, या आशयाला धरून एक शेअर आहे, हमें पता है जन्नत की हकीकत लेकिन दिल के सुकून के लिए ये ख्याल अच्छा है. त्यांच्या मनाच्या समाधानाकरता त्यांनी चर्चा गोल गोल घुमवली, पण स्पेसिफिक प्रश्नाची उत्तर दिली नाही. मात्र महाराष्ट्र वाट पाहतोय, जनतेने उत्तर दिलेलं आहे. महायुती म्हणून आम्ही पूर्वी एकत्र लढलो, आताही एकत्र आहोत, भविष्यातही लढू. आणि त्यामुळं आज बंटी पाटील साहेबांचं, दानवे साहेबांचा तो करारी बाणा आजच्या चर्चेत दिसला नाही. हमें भी पता है राष्ट्रवादी की महायुती में दुख क्या है. बर नक्की. एक प्रवीणजींची शेवटची कमेंट घेऊया. ही शेरो शायरी अशीच चालू राहील नाहीतर, आणि ही खेळीमेळी नक्कीच बघायला आवडेल. पण प्रवीणजींना एक शेवटचं, एक किती गोंधळलेले आहेत बघा. यांच्या काँग्रेसच्या नेत्यांच्या एकत्र राहायच्या, काही जण वर्षा गायकवाड बोलतात, वडेट्टीवार राहणार नाही बोलतात, अजय राय येऊन काँग्रेसचं हे करतात, शिवसेना उबाटा म्हणते आम्ही राहुल गांधींच्या संपर्कात आहे, विकासाचा चेहरा आज कोण आहे मुंबईकरांना माहीत आहे, देवेंद्र फडणवीस साहेब मुंबईचा विकासाचा चेहरा आहे. आणि वाताहत बंटीजी आपण म्हणालात,
वाताहत याचा अर्थ तुम्हाला सांगायचा काय, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली 25 वर्ष मुंबईची वाताहत झाली. त्याच्यामुळे तुम्ही ज्या महाविकास आघाडीत एकत्रित आहात त्या 5 पार्टनरची वर्ष तरी काळजी घ्या प्रशासन ना. म्हणलं. कारण वाताहत केली तर कोणी, महापालिकेत सत्ता आहे त्यांनी. त्याच्यामुळं मला वाटतं की महाविकास आघाडी यांनी मुंबईसाठी कोण काय करतंय हे मुंबईकरांना नीट माहीत आहे. कोस्टल, मोनोरेल, अटल सेतू, आज जे जे मुंबईत डेव्हलपमेंट होत आहे ते देवाभाऊंचा चेहरा आज मुंबईकर बघतायत. नगरपालिकांमध्ये नक्कीच सुद्धा नक्कीच माननीय नक्कीच प्रवीणजी, मुख्यमंत्री तुमचा मुद्दा देवेंद्र कळलेला आहे फडणवीस आणि साहेबांचा अगदी चेहरा, त्या आपल्या चेहऱ्यावर जिंकलेत आम्ही निवडणूक. नक्कीच आपल्या चर्चेच्या शेवटी अगदी छान सुंदर शायरी सुद्धा झाली आणि भविष्यामध्ये दोषारोपांपेक्षा अशा पद्धतीनेच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा होत राहावी अशी नक्कीच महाराष्ट्राची इच्छा असणार आहे. अंबादासजी, प्रवीणजी, अमोलजी आणि त्याचबरोबर सतेशजी, तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात आणि सविस्तर प्रश्नांची उत्तरं दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चर्चेनंतर कालचे निकाल आणि त्याचा महापालिकांचा प्रचार आणि निकालावरती होणारा संभाव्य परिणाम यावरती एबीपी माझाची संपादकीय भूमिका ऐकूयात आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडून. धन्यवाद पूर्वी. नगरपालिकांचे कालचे निकाल नक्की काय सांगून गेले हे सांगायचं झालं तर एक गोष्ट स्पष्ट आहे की भाजपानं निवडणुकीचे मैदान मारले. महायुतीत बरोबर असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुद्धा विरोधकांच्या तुलनेत जास्त यश प्राप्त झाले. त्यामुळे राज्यात सध्या तरी मतदारांच्या मनात महायुतीचे स्पारडे वजनी आहे हे स्पष्ट आहे. काही अभ्यासकांनी काढलेल्या आकड्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला 48% अधिक जागा आजवर मिळाल्या नव्हत्या, ज्या ह्या खेपेला भाजपाला मिळाल्यात. त्यात 3000हून अधिक नगरसेवक हे एकट्या भाजपाचे निवडून आलेत. नगराध्यक्ष आणि नगरसेवक दोन्ही निवडून आणण्याच्या गोल पोस्टपासून विरोधक मात्र बरेच लांब आहेत. 1102 नगरसेवकांवरून 131वर आलेला काँग्रेस पक्ष आज ज्या परिस्थितीत आहेत ते बघता 28 नगराध्यक्षांचा आकडा सुद्धा सकारात्मकच म्हणावा लागेल. त्याही पाठीमागे असलेल्या म्हणजे 9 नगराध्यक्ष मिळवलेल्या उबाठानं मात्र सध्या ह्याच काँग्रेसला मनसेच्या तुलनेत येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या चर्चेत कमी महत्त्वाचे धरलं होतं. आता मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला काँग्रेस संबंधीच्या आपल्या रणनीतीचा नक्कीच पुनर्विचार करावा लागणार आहे. खरं तर ही निवडणूक युती आघाडीच्या चौकटीतून न लढवता प्रत्येक पक्षानं कोणाबरोबरही जाण्याची, स्थानिक आघाड्या बनवण्याची मुभा आपापल्या कार्यकर्त्यांना दिली होती. त्या निमित्तानं महायुतीत भाजपच मोठा भाऊ हे पण सिद्ध झालंय. कारण शिवसेना 53 जागी नगराध्यक्षपदी आली असली आणि राष्ट्रवादी 37, तरीही भाजपाचे 117 नगराध्यक्ष हे दोघांपेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहेत. उद्धव ठाकरेंना डिवचत टांगापलटी घोडे फरार म्हणणारे एकनाथ शिंदे असोत किंवा पैशाच्या जोरावर जिंकलेली निवडणूक अशी टीका करणारे संजय राऊत किंवा रोहित पवार असोत किंवा निवडणूक आयोगावर संशय व्यक्त करणारे हर्षवर्धन सपकाळ असोत, यश अपयशाकडे बघण्याचे दृष्टिकोन किंवा नॅरेटिव्ह किंवा कारणेही आज बरीच असू शकतात. आठवा, लोकसभेच्या निकालाचे परिणाम राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीवर ह्यासाठी झाले नाहीत कारण महायुतीनं मधल्या काळात पूर्ण ताकदीनं करेक्टिव्ह ॲक्शन घेतली. अवघ्या 25 दिवसात परत एक निवडणूक आहे, ह्याहूनही मोठी. आज अपयशी ठरलेल्यांना ती निवडणूक जिंकण्यासाठी करेक्टिव्ह ॲक्शन घेण्याइतपत वेळ, साधनसामुग्री, मेहनतीची तयारी आणि इच्छाशक्ती आहे का, हा प्रश्न आहे. पूर्वी आजच्या 2 प्रश्नांवरती महाराष्ट्राचा कौल काय आहे, कौल कुठल्या बाजूने झुकलेला आहे, पाहूयात, जाऊयात पोल सेंटरला. आजचा पहिला प्रश्न हा कालच्या नगरपालिका निकालाचा आगामी महापालिका निवडणुकीत सर्वाधिक फायदा कोणाला होईल असं वाटतं असा होता. 56,000 मतं आली आहेत आणि थोडासा तांत्रिक बिघाड आहे इथे, पण पहिला जो ह्याच्यामध्ये पर्याय होता तो होता महायुतीला फायदा होईल. दुसरा जो पर्याय होता तो महाविकास आघाडीला फायदा होईल असा होता. आणि यानंतर दुसरा प्रश्न आहे, आघाडीसाठी संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन, मुंबईत स्वबळाचा नारा देणारी काँग्रेस ठाकरेंसोबत जाईल असं वाटतं का? 63% लोक म्हणतायत होय आणि 27% लोक नाही असं म्हणतायत. 14,000 मतं या प्रश्नाला आलेली आहेत.
याबरोबरच 0 आवरमध्ये आपण इथेच थांबूया. उत्तरोत्तर ही चर्चा या आठवड्यात सुद्धा अशीच रंगत जाणार आहे. त्यामुळे उद्या पुन्हा एकदा भेटू रात्री 8 वाजता. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.